नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। बेलतोरडी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक मुकुंद कवाड़े द्वारा दी गई जानकारी के अनुसार 27 अगस्त को दोपहर 2 बजे पुलिस ने 16 वर्षीय छात्रा की शिकायत के आधार पर उसके चेहरे पर तेजाब फेंकने की धमकी देने वाले आरोपी को तुरंत गिरफ्तार कर लिया। आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है और आरोपी को नागपुर सेंट्रल जेल में भेजा गया है। इस बारे में अधिक जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक मुकुंद कवाड़े ने दी है। फिर्यादी 16 वर्ष यांनी तक्रार दिल्याप्रमाणे त्वरित तक्रार नोंद करण्यात आली। 74 296 351 3 BNS व कलम 8 बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण अधिनियम याप्रमाणे ॲसिड फेकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी आरोपींनी दिलेली होती। त्या अनुषंगाने तात्काळ रिपोर्ट दाखल केली व अशा नोंद झालेल्या तक्रारीवरून आरोपी नामे नागेश माणिकराव चापले, वय त्याचं 26 वर्ष, राहणार खापरी पुनर्वसन, याला त्वरित अटक केली आणि मध्यवर्ती कारागृह येथे त्याला रवाना करण्यात आलेले आहे। सदरची कारवाई ही माननीय ACP अजनी साहेब, DCP झोन 4 साहेब, साऊथ रिजन साहेब व माननीय पोलीस सह आयुक्त मॅडम व CP साहेब यांच्या मार्गदर्शनात त्वरित तात्काळ करण्यात आली। पोलीस स्टेशनला जेव्हा मुली बाहेर पडतात त्यावेळेस त्यांनी अशा तक्रारी पोलीस हेल्पलाईन नंबर आहे ज्यामध्ये 112 किंवा 1098 या नंबरवर कॉल केला तर तात्काळ पोलीस हेल्पलाईन द्वारे त्यांना पोलिसांची मदत मिळेल। त्याचबरोबर सुनसान रस्त्याने जाताना किंवा जिथं वर्दळ कमी आहे अशा ठिकाणी असल्यानंतर हे दोन्ही नंबर सेव्ह केल्यास व तात्काळ महिला किंवा शाळा विद्यार्थिनी किंवा महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांनी हे नंबर सेव्ह करावेत, ज्यामुळे नागपूर पोलीस त्यांना तात्काळ मदत करेल व अशा घटना असतील तर तात्काळ कळवल्यास त्यांना। नागपुर से राजेंद्र पाठक की रिपोर्ट। ऐसे खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।